SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत. अंधाऱ्या रात्री घनदाट जंगलात मंद प्रकाशाची उधळण करणाऱ्या छोट्याशा कीटकांना काजवे म्हणतात आणि कलेसाठी, निसर्गाच्या, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आत्मसमर्पण करणाऱ्यांना सूर्याच्या पिल्ले, राखणदार म्हणतात. दशावतार चित्रपट अगदी मनोवेधक, झपाटून टाकणारा आहे. या चित्रपटातील सुरुवातीच्या प्रसंगात भिरभिरणारे काजवे ते शेवटच्या दृश्यातील खलनायकाभोवती जळजळणाऱ्या मशाली दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी अप्रतिम कमाल केली आहे. दृष्टीपेक्षा दशावताराची सृष्टी महत्त्वाची मानणारे बबली काका दिलीप प्रभावळकर ह्या चित्रपटाचे अक्षरशः हृदयसम्राट झाले आहेत. रसिक म्हणून SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे त्यांना मानाचा मुजरा. सिद्धार्थ मेनन यांनी पितृवात्सल्यातील आणि प्रियकर म्हणून प्रेमभावनेतील प्रसंग तन्मयतेने साकारले आहेत. प्रियदर्शनी इंदलकर रोमॅन्टिक प्रसंगांपासून शेवटच्या क्रांतिकारी मशाल चक्रव्यूहापर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य करते. महेश मांजरेकरांनी अंतर्बाह्य दोन दिग्दर्शकांचा समन्वय स्वतःच्या श्रेष्ठ अभिनयातून साकारला आहे. बाकी सर्वच कलाकारांनी दशावताराचे सर्व स्तंभ तन्मयतेने पेलून धरले आहेत. या चित्रपटातील सर्व गीते प्रसंगानुरूप अत्यंत श्रवणीय झाली आहेत. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा. दशावतार.
SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया। आज आपण प्लाझा येथे दशावतार या चित्रपटाच्या निमित्ताने आलो आहोत आणि येथील रसिक प्रेक्षक त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। नमस्कार, माझे नाव गुलाबराव पाटील, मिसेस साधना पाटील। अतिशय छान पिक्चर आहे। बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही कांतारा पिक्चर बघितला होता, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे। पण खऱ्या अर्थाने हा मराठी चित्रपट असल्यामुळे आणि वेगळा प्रयत्न केला असल्यामुळे अतिशय खूप आवडला। विशेषतः दिलीप प्रभावळकर या सरांचं काम खूप अफलातून आहे। शिवाय महेश मांजरेकर यांनी हा पिक्चर अतिशय चांगल्या उंचीवर ठेवलेला आहे। म्हणून मराठी पिक्चर हा वेगळ्या प्रयत्नात असल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया। आज आपण प्लाझा थिएटर येथे दशावतार चित्रपट पाहायला आलो आहोत आणि येथील रसिक प्रेक्षक या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत। माझं नाव सुशील आहे, मी तेजस सोनवणे। आम्ही दशावतार बघितला, खूप चांगला मूवी होता। म्हणजे गर्दी तशी बघितलं तर खूप कमी होती। म्हणजे बाकी सारख्या अशा म्हणजे फालतू पिक्चरला लोक गर्दी करतात, पण हे म्हणजे मराठी चित्रपट ज्यातून आपल्याला काहीतरी संदेश भेटतो आहे ते चित्रपट सध्या लोक बघत नाही, ते बरोबर आहे। आणि खूप वेगळा मूवी होता, रेग्युलर मूवीपासून वेगळा छान आवडला मला। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया। आज आपण प्लाझा येथे दशावतार चित्रपट पाहायला आले आहोत आणि येथे रसिक त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। माझं नाव मैत्री आहे। मूवी खूप सुंदर आहे, चित्रपट खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे। सर्वांनी बघावा। सगळं कल्चर, कोकण, दशावतार कसं वाईट लोकांना मारते सर्व नीट सांगितलं आहे आणि पुढच्या पिढीने म्हणजे आमच्या पिढीने तर नक्की हा बघावा। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया। आज आपण प्लाझा थिएटर दादर येथे आलो आहोत आणि दशावतार हा चित्रपट पाहून रसिक प्रेक्षक त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत।
माझं नाव मयूर कदम आहे. मी वरळीत राहतो आहे. ही मूवी आहे, ही मूवी भारी आहे. बघा कोकणाचीच आहे. ही मूवी या मूवीतून आपल्या समोर एक बापूस आपल्या पोरासाठी काय काय करतो, नंतर ते गावासाठी काय काय करतो, ते जमिनीसाठी वाचवण्यासाठी तो ज्याने ज्याच्या पोराचा मृत्यू घेतला त्या लोकांचं कसं मारतो आणि त्यांच्या जमिनी कसं वाचवतो ते ही मूवी मला समजले.